नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। आजपासून तुम्हाला खऱ्या खऱ्या गोष्टी सांगतो। कुठल्याही प्रकारे आज मला काय होईल हे डोक्यातनं काढा। आपल्याकडे कसं असते माहिती आहे का, चांगलं झालं की मी केलं, वाईट झालं की लगेच दुसऱ्याकडे बोटं जातात। काय तो त्याच्यामुळे फेल गेलो, त्याच्यामुळे असं झालो, त्याच्यामुळे तसं झालं, हे बास करा, बंद करा, काही उपयोग नाही। काय आयुष्यात जर घडलं ना, आपण म्हणतोय हे काय झालं, असं करतो डोकं धरून बसतोय। आजपासून हे काढायचं, मग काय झालं म्हणायचं, परत ट्राय करू, बरोबर आहे का नाही। आज लक्षात ठेवा, एखादा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की कोंडाणा घ्यायचा आहे, बरोबर आहे का नाही। घरात लग्न असताना पण गेलेत का नाही तानाजी मालुसरे, गेले का नाहीत। घरात मुलाचं लग्न आहे तरी पण गेले, त्यांना माहीत होतं की कदाचित आपला जीव जाणार, कारण उदयभान काय साधा माणूस नव्हता, बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही। माहिती आहे का नाही इतिहास आपला, माहिती असताना पण गेले, त्याला म्हणायचं धाडस। तुम्हाला माहिती नसताना पण तुम्ही जाताय तपासण्या करताय, माहिती वेगळीच घेऊन येताय। ते लढाई करून मरतात, तुम्ही रडून रडून मरताय, तुम्ही औषधं खाऊन मरताय। हे आजपासून बास बंद। आज लक्षात ठेवायचं, आज आपण आपल्याला जो आजार आहे त्याच्यावरती आजपासून लढाई करायची आणि शिकस्त, बरोबर आहे ना, तो जिंकायचा, काही असू दे। बरीच लोक म्हणणार मला बीपी आहे, अरे चल बंद कर, उद्या मर, आज मर, जाताना मर, काय फरक पडत नाही, कारण मी आजपासून गोळी घेणार नाही कुठलीच। हिम्मत ठेवा, बघा काय होत नाही, खरंच काय होत नाही, नाही खाणार म्हणायचं, काय व्हायचं ते होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे। असं म्हणलं ना, धाडस असलं ना, आजार जातोय पळून। धाडस दाखवा, धाडस दाखवा, हो का। हळूहळू का असं सोडायला चालू करा, हळूहळू का असं, औषधापासून थोडंसं लांब राहा आणि घरगुती उपाय करा। खूप सारे उपाय आहेत। आता साध्या साध्या गोष्टी सांगतो, नंतर फक्त कांगवा खरेदी करू शकतो पण विंचरू शकत नाही। कसं असतंय, ज्यावेळेस केस असतात त्यावेळेस वेळ आणि पैसा नसतोय, आणि ज्यावेळी पैसा आणि वेळ असतोय त्यावेळेस केस नसतात। एक काय 5 कंगवे खरेदी करता येतील पण विंचरायला वरती काहीच नसते। तर असं आयुष्यात कधी होऊ नये यासाठी तुम्हाला सांगतो, म्हातारा होईपर्यंत केसही असले पाहिजेत आणि कंगवाही घेता आला पाहिजे आपल्याला। तर अशा पद्धतीने आजपासून आयुष्य जगायचं। आजपासून तुम्हाला सांगतो साध्या साध्या गोष्टी आहेत। जर समजा तुम्हाला शुगर वगैरे असेल, कुठल्या प्रकारचं तुम्हाला म्हणजे आपण बीपीचा त्रास आहे, अमुक त्रास आहे, तमुक त्रास आहे, निंद्रा त्रास आहे, म्हणजे आपल्याला झोप वगैरे लागत नाही, तर खोबरेल तेल घ्यायचं। जेवढं खोबरेल तेल आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यात कडुलिंबाची पानं घालायची आणि हे तेल मंद आचेवरती शिजवायचं। कडुलिंबाची पानं पूर्ण ब्राऊन कलरची होईपर्यंत शिजवायचं। तेल हिरवा, पानांचा कलर तेलात उतरेपर्यंत ते तेल शिजवायचं। हिरव्या रंगाचं तेल तयार होतंय, 2-3 दिवस झाकून ठेवायचं। पानं वगैरे काही काढायची नाहीत, 2-3 दिवसानंतर ते काढायचं। पानांसकट सगळं पानं पहिले पिळून पिळून काढायची बाहेर आणि नंतर ते वस्त्रगाळ करायचं। काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं हे तेल, आणि आठवड्यातून 2च वेळा फक्त डोक्याला माथ्याला लावायचं, मसाज करायचा, बस। थोडंच तेल लावायचं, मसाज करायचा। खूप 3 दिवस खूप छान झोप लागते, सगळा थकवा निघून जातो, निंद्रा निघून जाते। बीपीचा त्रास, शुगरचा त्रास झोप झाल्यामुळं ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतोय। करून बघा ही गोष्ट, काही खर्च जास्त नाही। अगदी मला वाटते खोबरेल तेल 1/2 किलो आणलं तर घरदार तुम्ही 6 महिने लावाल ते, कारण आठवड्यातनं 2च दिवस आणि थोडं थोडं लावायचं आहे। केस गळतीचा त्रास आहे, वडाच्या पारंब्या घ्यायच्या, परत त्याच्यात तुळशीची पानं, जास्वंदाची पानं आणि परत कडुलिंबाची पानं घालायची आणि हे मस्तपैकी रट 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 शिजवायचं। अगदी त्याच्यात जर समजा मेथी घातलात तर केस गळती आहे ना ती पण कमी होऊन जाते। तर हे जर समजा तुम्ही केलात आणि असं जर खोबरेल तेल तुम्ही छानसं केलात, शिजवून व्यवस्थित वस्त्रगाळ करून 2-3 दिवस झाकून ठेवून वस्त्रगाळ करून जर परत जर ते केसांना लावलात आठवड्यातून 2च दिवस, तर खूप छान प्रकारे तुम्हाला केस लांब सडक सिल्की होतात बऱ्यापैकी। तुम्हाला केस आता एकदम झुबेदार पाहिजे आहेत, छान असे नेहमी शॅम्पू लावल्यासारखे शायनिंग पाहिजे,
तर आवळा घ्यायचा, खोबरेल तेलामध्ये टाकायचा आणि खोबरेल तेलात फक्त हे आवळा शिजवून घ्यायचा, बाकी काही करायचं नाही. हे तेल तुम्ही, हे पण हिरव्या रंगाचं साधारण म्हणजे लाईट ग्रीन कलर असतो त्याला. हे जर समजा तुम्ही केसांच्या मुळांना आठवड्यातून एकदा जरी लावलात तर केस गळती थांबेलच, पण केस नेहमी लांब, सडक, सिल्के, झुबेदार आणि शायनिंग म्हणजे चमकदार होतील. हे करून बघा.